उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना तर अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले। फडणवीसांची प्रतिक्रिया तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच नार्वेकरांनी योग्य न्याय दिल्याचं विधान। 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सभागृहात विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा। 1 गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करता येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। लवकरच समिती गठीत करणार। राज्यात रायगड आणि चंद्रपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर परिस्थिती कायम। जिल्ह्यातील 22 रस्ते बंद, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात। 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्याप बंद। हजारो हेक्टर शेतीला फटका। दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार।